आणि या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील मॅडी सर। 2 सामने हे 4 षटकांचे असतील। खऱ्या अर्थाने आपटी संघ इन ॲक्शन मध्ये असतील आणि आपटी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मोहनदादा शिसवे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या सोबत आदरणीय विलासजी चव्हाण साहेब आहेत आणि राजू चव्हाण साहेब आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं कासगाव चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 4 षटकांचा सामना असेल तो म्हणजेच आई एकविरा आपटी बी आणि त्यांना फाईट करेल जय भवानी शिरगाव या 2 टीम मध्ये। आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकूया। थँक्यू सो मच महेशजी धुळे सर आणि रोशनजी संते सर। पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। शिरगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता संघ खेळतोय आई एकविरा स्पोर्ट्स आपटी या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं खरं तर शिरगाव टीमचे ते पुरस्कार देत आज त्यांनी हा संघ बांधलाय। बागारांचे पवार साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांनी सांगितले 3 बॉल 3 विकेट जर संपादित केले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन खेळाडूला ते सन्मानित करणार आहेत, त्याची आपण नोंद घ्यायची आहे। 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येत आणि सलग 3 बॉल जर डॉट फेकले तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल। इथे ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू उपस्थित मयूर जाधव होते जे मात्र बॉलला फेक करतात। खरं तर सागर इरमाळीला आपण पाहिलं ज्याने मागील मॅच मॅन ऑफ द मॅच स्वीकारला, परंतु ती मॅन ऑफ द मॅच त्याने डेडिकेट केली मयूर जाधवला, कारण 2 षटक फेकत असताना भरपूर चांगली कामगिरी आपण पाहिली होती मयूर जाधवची, त्यामुळे तोच खेळाडू आपण पाहिला मॅन ऑफ द मॅच स्वीकारत असताना। परंतु इथे हा 4 ओव्हरचा सामना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये। आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आपली टीमच्या बॅटरला। केतनजी शेकटे आणि पंकजजी बोले देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आज खास करून ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी ते दाखल झालेत, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। इथे ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचले, मयूर जाधव बॉलला उचलून फेक करतील, दरम्यान एक सिंगल इथे देखील एक बडी जातीय। सलामी जोडी तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाली आहे, सचिन शिशवे आणि त्याच्या साथीनं राजन तेलिगे हे 2 खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील। गोरदाज हेमंत पवार गोरंदाजी मार्गवरती दाखल झालाय, षटक क्रमांक 1 घेऊन हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। या मॅचमध्ये आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही टीमने दाखवला, 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा वसूल करत असताना बॅटर तुम्ही पाहता गोरदास सज्ज होतोय। समाधानजी खांबाळे आणि त्याचबरोबर रुपेजी राऊत खरं तर एवन जोडी कासगावचे यांच्या माध्यमातून अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली आहे, अहोरात्र मेहनत त्याची तुम्ही जरूर पाहता आणि त्यांचं आगमन झालंय, मनपूर्वक हार्दिक स्वागत। इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॉल चालला डीप मध्ये, दरम्यान एक सिंगल इथे देखील एकवटी जाईल। यस आमचे जवळचे मित्र खरं तर विराजजी राऊत यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात या कासगाव चषकाला, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू। भागारामजी पवार यांच्याकडून कॅश प्राइज आले, जर इथे हा सामना जिंकला टीम शिरगावने तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल। आणि आदेश प्रतिष्ठान यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल
5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल शिरगाव टीमच्या या गोलंदाजांना. येस, कोणत्याही गोलंदाजाला हे कॅश प्राइज असणार आहे. ज्या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्याला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. इथे गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवलाय. प्रथमेश तुपे होते ज्यांनी बॉलला अडवलाय. दरम्यान घडलंय काय पाहावं लागेल. भरपूर वेगानं धाव वेकवाड्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु पंच इशारा काय करतील यावरती आपलं लक्ष द्यायचं. एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना मध्यवर्ती रंगत असताना एका बाजूला जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय आई एकविरा आपटी बी. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच इथे रंगत असताना सचिन शिशवेला तुम्ही पाहताय एक स्पर्धेचे दमदार आयोजक तेही केलेत आणि चांगला क्रिकेट नेहमीच त्यांनी खेळलाय. कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आज आपल्याला जरूर या मॅचमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट जरूर आपण एन्जॉय करतोय कारण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हाला पाहायला मिळतील. नवनाथजी राऊत, क्रिश राऊत यांना देखील तुम्ही पाहताय. सुदर्शन असतील हे देखील जोडले गेलेत. जयेश टेंबे असतील, रुपेश राऊत असतील, त्याचबरोबर वैभव चतुरे, वैभव राऊत यांना देखील तुम्ही पाहू शकता. विघ्नेशजी खांबाळे असतील हे देखील आता जोडले गेलेत. बारक्या राऊत असतील आणि त्याचबरोबर आमचे स्पर्धेचे सर्व शिल्पकार. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू कॅच ड्रॉप. मयूर जाधव होते जे मात्र बॉलला झेल घेण्यासाठी इथे भरपूर वेगाने पोहोचले. दरम्यान इथे देखील पुन्हा एकदा चान्स होती. खरं तर दोन वेळा इथे मात्र चान्स होती बॅटरला बाद करण्याची परंतु इथे बाल बचावले गेले. सागर इरमाळेला तुम्ही पाहताय. खरं तर तो थोडासा नाराज आहे कारण ज्या प्रकारे संगीतकाराला बादकाची साथ हवी असते ना तशी साथ आता इथे क्षेत्ररक्षकाच्या कडून हवी आहे गोलंदाजाला परंतु ती साथ लाभत नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बॅटची काढा घेतली, थडमाला खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील बाल बचावले गेले परंतु ज्यावेळेस आपण पाहतोय डेंजर झोनला धावतात त्यावेळेस मात्र राजन तेलिंगेच असतात आणि इथे देखील एक धाब इथे मिळतीये आणि धावफलक पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुधाकर राऊत हे देखील आयोजकाच्या भूमिकेत आहेत, त्यांचंही आम्ही कौतुक करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर मैदानाचा आढावा आता घेत असताना नवनाथ राऊत यांना देखील तुम्ही पाहताय ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. स्पर्धा घडवत असताना नेहमीच आपण पाहतोय समाधान खांबाळे असतील त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. या स्पर्धेच्या माध्यमातून इथे बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना मनोहरजी खांबाळे असतील त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. खरं तर या स्पर्धेमध्ये महाराज माचच्या ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलेत स्वतःच्या हाताने खरं तर बनवलेत त्यांचे राजन खांबाळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा ज्यांनी स्वतःच्या हाताने सन्मान चिन्ह आणि मानदबाज बनवलेत. या स्पर्धेसाठी त्यांचे आम्ही आभार मानतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय 13 धाबा धावफलकावरती जरूर जोडल्या गेल्या. 4 ओव्हरचे बाद तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं षटक समाप्त झालं त्यावेळेस मात्र धावा होत्या धावफलकावरती 10 आणि आता या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केले कारण 4 चेंडू संपट झालेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्या सागर इरमाळीच्या माध्यमातून. राईटम ओव्हर द विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉटम पॅटच्या मध्य भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच तर गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन शिशवेला तुम्ही पाहता जो मात्र स्ट्राईक घेण्यासाठी इथे प्रयत्न करतोय परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. कोपणी सारखी बॅट फिरवली होती. राजन तेलिंगेला तुम्ही पाहताय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. आडवा बाटा खेचायचं होतं नाही जमलं. चेंडू मात्र घरघरत राहिलाय. कुंदन भोसले भरपूर वेगाने पोहोचले परंतु इथे एक सिंगल धाव इथे देखील एकबडी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे. चला डॉट बॉलची समाप्ती आहे माफी असावी. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे तो फसला. दरम्यान षटक क्रमांक दुसऱ्या संपन्न झाले परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3. सागर इरमाळीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळा बायला हरकत नाहीये कारण या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक त्याने केला. टाळा वाजतात कारण भरपूर प्रेक्षक राजा आता इथे मात्र जोडल्या गेल्या. खरं तर सलग 4 चेंडू आता डॉट फेकलेत सागर इरमाळीनं त्यामुळे 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. संघाचे पुरस्कर्ते बागरामजी पवार साहेब ज्यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्यासाठी 1000 आणि कोणत्याही गोलंदाजाने जर इथे सलग 3 चेंडू डॉट टाकले
तर त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु इथे सलग 4 डॉट टाकलेत सागर इरमाळेला, त्यामुळे आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले. 2 षटकाच्या अंती 13 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. टॉस जिंकला होता टीम जय भवानी शिरगाव संघानं आणि निर्णय घेतला लगेच क्षणाचा विलंब न करता निर्णय घेतला. इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम आई एकविरा आपटी बिया संघाला आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावफलक 13 या खेळावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मयूर जाधव षटक क्रमांक तिसरा. पहिला बॉल पुन्हा एकदा बेगावरती स्वार असलेला घोडा तुम्ही पाहताय बेगाने बीट करतोय. मागील मन ऑफ द मॅचची ट्रॉफी सागर इरमाळीनं मयूर जाधवला का दिली तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ज्यावेळेस धावसंख्या वेगाने वाढत होती अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी धावसंख्येला आकार लावण्याचं काम जर कोणी केलाय तर तो मयूर जाधव मैदानावरती दाखल झालाय. मागील मॅचमध्ये देखील 12 चेंडू फेकत असताना 13 धावा खर्च केला आणि 3 विकेट त्यांनी संपादित केल्या होत्या. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु इथे आक्रमण पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार वेगाने देत असताना तुम्ही पाहता बॅटर मैदानावरती दाखल झालाय सचिन शिशपे. त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार त्याने वसूल केला. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता बेगाने पुढे सरकती आहे. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती पुन्हा अभ्यास केलं कशा प्रकारची गोलंदाजी करतोय मयूर जाधव आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला घेतला मिड विकेटला बॉल डीप मध्ये चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एकदा वेगपडी दुसरीचा प्रयत्न चालवला. इथे केलंय काय खरं तर राजन तेलिंग गेला तुम्ही पाहता जो मात्र भरपूर वेळ वाट पाहत होता ते म्हणजे बॅटर सचिन शिशवेच्या येण्याची, परंतु जसा सचिन पोहोचला तसं इथे मात्र क्रीज सोडली आहे इथे मात्र बॅटर राजननं आणि अखेर सचिन शिशवेला इथून थेट परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. मास्टर थोडंसं लक्ष द्या कारण क्रिकेट विथ संगीत हे समीकरण त्यामुळे आपण प्रेक्षकांची मनं जिंकायची. नवीन खेळाडू तुम्हाला पार मिळेल मैदानावरती दाखल झाला. मागील मॅच समार्थ मॅच हा खेळाडू तुम्हाला पार मिळतोय मैदानावरती रवींद्र शिशवे आता दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्हाला जरूर हा खेळाडू पार मिळेल. महेशजी टेंबे आणि सुरेशजी राऊत यांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि आमचे दत्ता टिंबे यांचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता इथे बालबाल बचावले गेले. दरम्यान सिंगल धाव इथे जोडली जाते. दत्ता शेळके यांचं आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई MTClive.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. अक्षयजी म्हात्रे कुणालजी म्हात्रे यांची ही वाहिनी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. याच दरम्यान अशोकजी वर्मा हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे यशच्या उद्ध्वस्त यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय आणि आता अजून एक धक्का लागतोय. यावेळेस बॅटिंग करत असताना टीम आपटी संघाला फलंदाज बाद. खर तर हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय भरपूर चांगलं संगीत आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. जामतराचा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 20-25 पर्व आपण एन्जॉय करतोय. किरणजी राऊत साहेब प्रभारी सरपंच ग्रामपंचायत कासगाव त्याचबरोबर समाजसेवक हरीजी राऊत साहेब असतील आणि तदनंतर हर्षदाताई राऊत आणि सुवर्णाताई राऊत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 कासगाव चषक
तृतीय चतुर्थ व पंचम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 25,000 रुपये देऊन आपण सन्मानित करतोय. मालिकावीरासाठी तुम्ही पाहताय खरं तर एक सुंदर बाईक चमचवणारी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. उत्कृष्ट बॅटर, एक स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी कूलर देऊन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यामुळे भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 संपन्न झाला आणि 3 षटकांच्या अंतिम धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 22 आकड्यावरती. खरं तर 2-2-2 अशा 3 वेळा तुम्हाला स्क्रीनवरती 2-2 पाहायला मिळतील, कारण 22 धावा आणि 2 फलंदाज देखील बाद झालेत. इथे फटका चांगला मिड विकेटला खेचला. दरम्यान 2 धावा एकपणाचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. आणि इथे आपण पाहतोय जवळजवळ स्क्वेअर लेग वरून थ्रो फेकी केली होती. अंशुल भोसले होते आणि त्यांचा नेम तुम्हाला पार मिळेल. अचूक टप्पा आपल्याला पार मारला आणि थेट बॉल जरूर आदळला स्टँड वरती आणि अजून एक बॅटर त्याला मैदान सोडावं लागेल. थँक्यू सो मच. थँक्यू. आज खरं तर लकी पॅकर म्हणून बागारामजी पवार साहेब यांची ओळख आहे. त्यामुळे संघ चांगली कामगिरी करतो. आज त्यांनी स्वतःने हा संघ बांधला. जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला. खरं तर ऑन द स्टंप थ्रोपैकी आपल्याला जरूर पार मारली. DK सरांना तुम्ही पाहताय, दत्ता कडव सर आमच्यासोबत जोडले गेले. विनंती असतील दामत आणि जांताराजा बदलापूर गाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यस, एका बाजूला खुरम नजे यांचा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला सागर देशमुख, उमेश सोनकर, कुणाल पेनकर असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर पुढच्या मॅचमध्ये खेळताना दिसतील. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला ऋतिक, हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोरदा सज्ज होतं रवी राऊंड द विकेट. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं अशाभूत नजरेनं आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. DK सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की लाईन इथे खराब आहे. त्यांनी सांगितलं व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक जाऊन पोहोचेल टीमची टोटल 26 आकड्यावरती. प्रबुद्ध कांबळे आमच्यासोबत जोडले गेले, जे स्कोररच्या भूमिकेत आहेत. ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे, परंतु एक चांगले समालोचक देखील आहेत प्रबुद्ध कांबळे. ग्रुप ग्रामपंचायत खासगावचे उपसरपंच BK भोईर साहेब यांचं आगमन झाले. विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर BK भोईर म्हटले तर श्री गणेश ब्रास बँड देखील त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो. कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्र नामांकित असलेलं गाव म्हणजे खासगाव तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. कारण क्रिकेटचा खेळ, त्यानंतर कबड्डीचा खेळ असेल, त्यानंतर आपण पाहतोय सातत्याने ज्यांच्या माध्यमातून मग ब्रास बँड असेल नेहमीच. आणि आता खरं तर 2 सिंगर देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग सुमित राऊत आणि मिलिंद राऊत यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यामुळेच आम्ही उल्लेख केला की क्रीडा कला क्षेत्रामध्ये हे नाव भरपूर मोठं आहे खासगाव. आणि याच गावातून आपण पाहतोय खरं तर करण लहानेसारखा एक फास्टर गोलंदाज देखील आपण पाहिला. गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेट. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना थंडीकर वातावरणामध्ये आता रवी देखील आगीचे निखारे फेकतो. कारण भरपूर वेग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॅटरला हलून देखील दिलं नाहीये रवीनं आणि अजून एक चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला बळवला आहे. मिड विकेटला बॉल चालला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. बॉलला उत्तम फेक करतात. दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी जातीये आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील प्रचंड वेगाने पुढे सरकेल. मयूर जाधव होते डीप मध्ये, ज्यांनी बॉलला अडवलं. दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी जाईल. धावफलक 26 याकडेवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग आता करतील ऋतिक, या 2 बॉलवरती किती धावा तो जमा करतो हे देखील पाहावं लागेल. मागील मॅच मध्ये 2 षटकार ठोकत असताना सामना रवींद्र शिशवे यांनी फिनिश जरूर केलाय, परंतु या मॅच मध्ये आता 2 बॉल खेळण्यासाठी म्हणेन बॅटर ऋतिक दाखल झाला. अशा प्रकारची बॅटिंग तो करतो या मॅच मध्ये. साराचं लक्ष आता लागला. राऊंड द विकेट. गोलंदाज रवी सज्ज होत असताना इथे होन साईडला खेळलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. 6 धावा. षटकार.
बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आमचे दिलीपजी गणपत बैकर साहेब यांच्या कटआउटच्या वरतून बॉल मात्र बाउंड्रीलाईनच्या बाहेर दाखल झाला. षटकार इथे वसूल केलाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतात हे देखील पाहावं लागेल. रविवरती आता आक्रमण चढवलाय. राऊंड विकेट गुणता सज्ज होतोय. येथे खोदून काढण्याचा प्रयत्न होता. गोपडी सारखी बॅट फिरवली, बॅटची कडा घेतली, बॉल चालला स्कोरिंगला. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. आणि आता हरडीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाने या 2 धाब्यात एक पडल्या गेला. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 34 धाबा धावफलकावरती जोडले गेला. 35 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल. 5व्या बॉलवरती आलेला षटकार आता कितपर्यंत साथ देतोय टीम आपटी संघाला हे देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहावं लागेल. परंतु दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारची बॅटिंग होईल, या धाबा चेस होतील का, या धाबा रोखल्या जातील, या मॅचचं धावतं वर्णन आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. परंतु त्याआधी आपण करतो टॉस. मी विनंती करेल टीम दामत खुरम आणि त्यांच्या विरोधात संघ खेळणार या मैदानावरती जांताराचा बदलापूर. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आपण यावं टॉस करण्यासाठी. आणि आता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. ज्यावेळेस मात्र दुसऱ्या डाबाला त्यावेळेस मायक्रोफोनवरती जोडली जातील, ज्याच्या खांद्यावरती खरं तर या स्पर्धेची भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. 5 दिवस रात्रीमध्ये आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. खास करून मागील वर्षी तो आवाज आपण रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील ऐकला. ते आमचे जवळचे मित्र रोशनजी संते सर, मॅन फ्रॉम डोंबिवली गारिवली, यांचा आवाज आपण ऐकतो. धन्यवाद. सन्माननीय नरेशजी भोईर साहेबांना विनंती राहील आपण या आपल्या शुभास आपण टॉस करू. चला 2 टीम मध्ये टॉस होईल. एका बाजूला दामत संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्यांच्या विरोधात जांताराच्या बदलापूर विलास येतात. टॉस आपण करू. नरेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल 2 टीम मध्ये. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या 2 संघांदरम्यान टॉस केला जातोय. हेड अँड टेल. हेड इज कॉल अँड हेड ॲज इट इज. टॉस जिंकलाय जांताराच्या बदलापूर संघाने. विलासने निर्णयाची अपेक्षा गोलंदाजी त्यांनी घेतलेली आहे. टॉस बॉक्स मधून सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत. त्या मॅचची नाणेफेकी या ठिकाणी झालेली आहे आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आली की जांताराच्या बदलापूर संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी पसंती दिली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. द्वितीय सत्रामध्ये मात्र आपण पाहतोय जिथे दाबा चेस करण्यासाठी संघ सज्ज असेल तो जय भवानी शिरगाव या मॅच मध्ये. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल. या ऐकूया रोशनजी संते सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर. आणि त्यांचा आवाज आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिला चेंडू ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि मिळते. 1 धावे चेंडूवरती या 1 धावेने श्री गणेश होतोय. बॅटिंग करणाऱ्या जय भवानी शिरगाव या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 35 धावा बनवायच्या आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान अभिकी भोईर साहेब आणि त्याच्या साथीनं विशालजी भोईर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर संघाचे पुरस्कार ते बागारामजी पवार साहेबांकडून 1000. मिस टायमिंग आहे आणि जवळपास क्षेत्ररक्षक नव्हते आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. भागरामजी पवार साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्या ATM
ऑन केलेला आहे आणि पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहतोय. जय भवानी शिरगाव या टीम वरती आपटी बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि आपटी बी या टीमला सपोर्ट करण्यासाठी येत आहेत मोहनदादा शिसवे जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आले होते फार वेगाने, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, परंतु सचिन शिसवे चांगली फिल्डिंग करतायत या चेंडूवरती आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 35 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. तर नक्कीच जय भवानी शिरगाव या टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. आदेश प्रतिष्ठान शिरगाव यांकडून सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आदेश प्रतिष्ठान शिरगाव यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी एकूण पारितोषिक आहे ते म्हणजेच 5,000 रुपयांचं आणि जय भवानी शिरगाव या टीमचे पुरस्कर्ते भागारामजी पवार साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये आहेत. टोटल 6,000 रुपयांचं पारितोषिक असेल. सागर स्ट्राइक इनला आहे गॅप मधून, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. क्रिकेट संघ चषक कासगाव आयोजित, कासगाव आयोजित, कासगाव आयोजित, हा कासगाव चषक फेमस आहे हो रायगड. थँक्यू सो मच. खराब लेंथ मी तर म्हणेन, कारण की आउटसाइड लेग स्टंप ही लेंथ होती आणि त्याला फक्त दिशा दिली सागर इरमाळीने. पुन्हा एकदा बॅटची कडा, नशिबाची साथ मिळते. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार सागर इरमाळीच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 14, बनवायच्या धाव 35. 4 षटकांमध्ये 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे जय भवानी शिरगाव या टीमला. चेक. खरं तर 2 चौकार आता सागर इरमाळीच्या बॅटमधून आलेत, परंतु भागारामजी पवार साहेबांनी सांगितलंय 3रा चौकार जरी आला सागर इरमाळीच्या बॅटमधून तरी देखील त्याला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल आणि सलग 3 बॉल 3 षटकारासाठी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज, 1,500 रुपयाचं कॅश प्राइज 500 आता वाढवलेत भागारामजी पवार साहेबांच्या माध्यमातून, कारण त्यांनी आज संघ बांधलाय. जय भवानी शिरगाव संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते खरं तर भागारामजी पवार यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. खऱ्या अर्थाने आपटी बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि नंदकुमार शिसवे असतील, महेंद्र दादा असतील, त्यानंतर आमचे मोहन दादा असतील, विलास चव्हाण असतील, राजू चव्हाण असतील, हे सर्व मान्यवर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. 18 चेंडू बनवायच्या धावा 21. या मॅच मध्ये समीकरण सोपं झालंय ते म्हणजेच जय भवानी शिरगाव या टीम समोर, कारण की सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. जय भवानी शिरगाव या टीमने या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. कमबॅक करावं लागेल आई एकविरा आपटी बी या टीमला. क्या बात आहे. प्रेमकडे प्रचंड वेग आहे आणि पहिल्या चेंडूवरती वेगाने इम्प्रेस केलंय, वेगाने बीट केलंय. येथे डॉट बॉल अशीच गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, ती म्हणजेच आपटी बी या टीमला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर, कारण की विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय भवानी शिरगाव या टीमने या सामन्यामध्ये. यावेळी ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. नक्कीच अलॉंग द कार्पेट चेंडू जातो लॉंगनच्या दिशेने. राजन तेलंगे येत आहेत. चेंडूवरती थोडीशी फंबल झाले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 19. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. चांगली पार्टनरशिप बनवली आहे मोहन आणि सागरने या मॅच मध्ये. 16 धावांची.
ऑन साइडला हुक केलाय, पाठवलाय फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. आदेश प्रतिष्ठानकडून सुवर्ण संधी आहे. जय भवानी शिरगाव या टीमला सलगच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपये आणि जर सागरने लगावले तर त्यांच्यासाठी 8,000 रुपये आहेत. आदेश प्रतिष्ठान यांकडून हे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे, जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 23 धावा. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच समीकरण सोपं झालंय. या मॅच मध्ये कालची रात्र गाजवली होती. जय हनुमान ढोके या टीमने दिनेश भोईर पुरस्कृत स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके हा संघ दाखल झालाय सुपर 6 मध्ये. तर आजच्या रात्रीमध्ये कोणता दुसरा संघ दाखल होईल सुपर 6 मध्ये. एकूण 6 पारितोषिक आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. पुन्हा एकदा भरपूर शफल झाले. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. 13 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गणेश कडव साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू येतो डॉट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावा बनवायच्या आहेत जय भवानी शिरगाव या टीमला. राजा संघाने ठेवला या गावच्या साठी 1 नंबर. 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 थँक्यू सो मच. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ऋतिक येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक इकॉनॉमिकल जर राहिलं 3 ते 4 धावा आल्या तर नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगताना आपण पाहू शकाल. परंतु ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे जय भवानी शिरगाव या टीमने एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. यावेळी शॉर्ट ऑन बॉल, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये सागर देशमुख आमचे अत्यंत जवळचे मित्र कुणाल पेनकर सर देखील इन ऍक्शन मध्ये असतील. जांताराजा, बदलापूर गाव आणि दामत
बॅकपुलला गेले, फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सीमारेषेच्या बाहेर विजयाचा हा चौकार येतोय. अभिनंदन. जय भवानी शिरगाव या टीमने सलग 2 सामने जिंकलेले आहेत. अभिनंदन पुरस्कर्ते भागरामजी पवार साहेबांचं आणि अभिनंदन सागर इरमाळी आणि त्यांच्या नक्कीच शिरगाव टीमचं. साईनाथ दादा राऊत आणि अर्जुन दादा राऊत जी A1 जोडी आहे त्यांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक